So hello everyone, this is part 2, 11th math, partition values, lecture first, exercise 1.1. तर ह्या ठिकाणी मुलांना त्यांनी आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे की ह्या ठिकाणी आपल्याला कम्प्यूट ऑल द क्वार्टाइल्स फॉर द फॉलोइंग सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन. तर आपल्याला क्वार्टाइल ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट क्वार्टाइल मीन्स Q1, त्याला आपण लोअर क्वार्टाइल असं म्हणतो. सेकंड क्वार्टाइल्स मीन्स मीडियन, इट इज कॉल्ड Q2. आणि Q3 असेल थर्ड क्वार्टाइल, त्याला आपण अप्पर क्वार्टाइल असं म्हणतो. ओके, तर 3 क्वार्टाइल्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्यामध्ये ग्रुपड अनग्रुपड रॉ डेटा ह्यासाठी त्यांनी वेगवेगळे फॉर्म्युलेज पण दिलेले आहेत. ओके, सो बिफोर एक्सरसाइज 1.1 तुम्ही बुक्समध्ये जे काही क्वार्टाइलबद्दलची इन्फॉर्मेशन आहे ग्रुपड अनग्रुपड ते रीड करून घ्या. ओके, सो चला आता फर्स्ट क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे कम्प्यूट द ऑल क्वांटिटीज फॉर द सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे Q1, Q2, Q3 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो त्यांनी आपल्याला गिवन डेटा दिला आहे 16, 14.9. ओके, इट इज अ गिवन डेटा. Just wait a minute. Okay, 14, 12, 10.9, 10.7, 10.6, 10.5, 13.5, 13 and 12.6. आता ह्या ठिकाणी जो गिवन डेटा आहे तर ह्या डेटाचा वापर आपल्याला करायचा आहे मुलांनो. सो फर्स्ट ऑफ ऑल Q1, Q2, Q3 क्वार्टाइल डिव्हिजन काढण्याच्या अगोदर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्याची काय करायचं आहे, सिक्वेन्स म्हणजे काय असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंजिंग करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल अरेंजिंग ओके इन असेंडिंग ऑर्डर. काय करायचं आपल्याला, असेंडिंग ऑर्डरमध्ये जे काही नंबर्स आहेत असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात लोवेस्ट व्हॅल्यू, व्हॉट इज द लोवेस्ट व्हॅल्यू, आय थिंक सो इट इज अ 10.5. okay, yes, it is a 10.5. so lowest value, after that big one of them, so after that 10.6, 10.7, 10.9, 11.1, 11.5 comma, then after that 11.8, it is a 12, 12.6, 13, 13.5, okay, 14, okay, 14.5, 14.9 and 16. तर हे तुमचं काय केलं आपण असेंडिंग चढत्या क्रमामध्ये हे दिलेला जो गिवन डेटा होता रॉ डेटा ह्याला आपण काय केलं, असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहे, टोटल 15, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत ह्या ठिकाणी मुलांना, 15 आहे. मग ह्या ठिकाणी आपल्याकडे आता रॉ डेटासाठी क्वार्टाइल डिव्हिजनचा फर्स्ट फॉर्म्युला काय होतो, क्वार्टाइल डिव्हिजन Q1 मीन्स काय फर्स्ट क्वार्टाइल, तर आपण लोअर क्वार्टाइल असं म्हणतो. मग फॉर्म्युला काय आपल्याकडे ह्या ठिकाणी n+1 प्लेस ऑब्झर्वेशन. काय करायचं आहे, हे PO मीन्स काय, प्लेस ऑब्झर्वेशन. म्हणजे ह्या ठिकाणी चला आपण अरेंजमेंट्स करू. आपण व्हॉट द व्हॅल्यू ऑफ n इज अ 15 + 1 डिवाइड बाय 4th प्लेस ऑब्झर्वेशन. ओके, देन आफ्टर दॅट 15 + 1 16, 16/4. चा आन्सर काय ते मुलांनो, 4th प्लेस ऑब्झर्वेशन. म्हणजे चौथ्या प्लेसला ह्या तुमचे जे काही नंबर ऑफ हाऊ मेनी नंबर्स आर देअर, टोटल 15 नंबर्स. तर तो चौथ्या प्लेसला कुठलं ऑब्झर्वेशन येतं, 1, 2, 3, 4. मग चौथ्या प्लेसला कोण आपल्याकडे ह्या ठिकाणी 10.9. मग अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी लोअर क्वार्टाइल म्हणजेच Q1 कॅल्क्युलेट केलेला आहे. फोर्थ प्लेस ऑब्झर्वेशन, फोर्थ प्लेस, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस अँड फोर्थ प्लेस. ओके, 10.9. मग आता नेक्स्ट वन Q2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो Q2 कॅल्क्युलेट करताना पुन्हा वन्स अगेन 2 इन द ब्रॅकेट n+1 फोर्थ प्लेस ऑब्झर्वेशन. ओके, मग पुन्हा वन्स अगेन n+1, n मीन्स हाऊ मेनी नंबर्स, देर आर 15 नंबर्स, 15 + 1 डिवाइड बाय 4th place observation. Okay, then once again 2, 15 + 1 by 4th means 6, 4th. Okay, into what, 4th place observation. So 2 into 4, 8th place observation. मग 8व्या नंबर पोझिशनला कोणता एलिमेंट आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8, हाऊ मच, 12. सो ह्या ठिकाणी क्वार्टाइल Q2ला आपण ह्या ठिकाणी सेकंड क्वार्टाइल तसंच मीडियन असं म्हणतो आपण. मग Q2ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ह्या ठिकाणी, 12 इज द आन्सर. ओके, 12 इज द आन्सर. मग पुन्हा वन्स अगेन Q3 कॅल्क्युलेट करायचं आहे. सेम हाच फॉर्म्युला, फक्त सोबत 3 राहणार आहे. सो 3 n+1 ओके प्लेस ऑब्झर्वेशन. मग पुन्हा वन्स अगेन मुलांनो ह्या ठिकाणी व्हॉट द व्हॅल्यू ऑफ n इज अ 15 + 1 डिवाइड बाय 4th प्लेस ऑब्झर्वेशन. आता पुन्हा नेक्स्ट स्टेपला 16/4 मीन्स 4, 4 3 and 4th
प्लेस ऑब्झर्वेशन. मग आन्सर इज दॅट 12th प्लेस ऑब्झर्वेशन. मग आता 12व्या पोझिशनला कोणता नंबर आहे हे फाइंड आउट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मग ह्या ठिकाणी Q3 किती असेल आपल्याकडे 4th. तर दॅट इज युअर आन्सर. सो Q3ला आपण ह्या ठिकाणी अप्पर क्वार्टाईल असं म्हणतो आपण. ओके, Q3 थर्ड क्वार्टाईल मीन्स अप्पर क्वार्टाईल. तर ह्या ठिकाणी आपण ह्या Q1 Q2 Q3 अशा प्रकारे आपल्याला रॉ डेटाचा कॅल्क्युलेट करता येतं. इट इज व्हेरी सिम्पल वन मुलांना. ओके, सो सर नेक्स्ट क्वेश्चन पाहूत आपण ह्या ठिकाणी. सेकंड एक्झाम्पल. The heights in centimeter of 10 students are given below. Calculate Q1 and Q3 for above data. तर Q1 आणि Q2 Q3 कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. सो गिवन डेटा मी लिहितो या ठिकाणी 148 151 आफ्टर दॅट 154 159. ओके, सो व्हॉट विल 163 171 145. ओके, मग त्याने आपल्याला Q1 आणि Q3 कॅल्क्युलेट करायला सांगितले. Q1 आणि Q3 कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मग आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल. अरेंजिंग इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजे आपल्याला चढत्या क्रमाने आपल्याला हे सगळं सिक्वेन्स घ्यायचं आहे. अरेंज इन विच वन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात लोवेस्ट व्हॅल्यू कोणती याच्यामध्ये 145. हां, सो लोवेस्ट व्हॅल्यू किती आहे 145. आफ्टर दॅट 148. आफ्टर दॅट 51 52 देन 154 158. ओके, 159. आफ्टर दॅट 163 171 176. तर हे 10 नंबर्स आहेत. तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आपल्याकडे ह्या ठिकाणी 10 आहेत. ओके, ऑलरेडी त्यांनी आपल्याला सांगितले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो n इज इक्वल टू 10. मग आता चला फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी Q1 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो Q1 कॅल्क्युलेट करायचं फॉर्म्युला काय आपल्याकडे n+1 4th प्लेस ऑब्झर्वेशन. काय करायचं 4th प्लेस. व्हॉट द व्हॅल्यू ऑफ n 10+1 4th प्लेस ऑब्झर्वेशन. आता ह्या ठिकाणी 10+1 मी हाऊ मीन्स 11/4th प्लेस ऑब्झर्वेशन. आता ह्या ठिकाणी 11/4 कॅल्क्युलेट केलं तर आन्सर मिळतं आपल्याला 2.75th प्लेस ऑब्झर्वेशन. आता मुलांना विषय काय आहे की ह्या ठिकाणी 2.75 दिलं आहे प्लेस ऑब्झर्वेशन, पण आपल्याकडे एक्झॅक्टली सिंगल नंबर पाहिजे डिजिट, जो की आपण तो प्लेस काढू शकतो. आता 2.75 आपलं काय सांगता येत नाही. सो त्या मोमेंटला ह्याला आपण 2.75ला असं दोन पार्टमध्ये स्प्लिट करतो. इट इज अ फ्रॅक्शनल पार्ट, इट इज अ इंटिजर पार्ट. म्हणजे काय ह्या ठिकाणी ह्याला आपण असं म्हणता येईल सेकंड प्लेस ऑब्झर्वेशन. 2 मीन्स सेकंड प्लेस ऑब्झर्वेशन प्लस ओके 0.75 म्हणजे 2.75ला आपण 2 + 0.75 प्लेस ऑब्झर्वेशन असं म्हणता येतं. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी 2.75 आपण असं कन्वर्जन करू शकतो. मग आता सेकंड प्लेस ऑब्झर्वेशन 0.75. आफ्टर दॅट इन द ब्रॅकेट आता सेकंड नंतर कुठला पोझिशन येतो थर्ड पोझिशन. ओके, थर्ड प्लेस ऑब्झर्वेशन मायनस सेकंड प्लेस ऑब्झर्वेशन. तर ह्या फॉर्मॅटनं आपण ह्या ठिकाणी सॉल्व करू शकतो. मग आता पुन्हा वन सेकंड प्लेस ऑब्झर्वेशन कोण आहे याच्यामध्ये असेंडिंग ऑर्डरमध्ये फर्स्ट आणि सेकंड. सो व्हॉट इज द आन्सर 148 0.75. ओके, इन द ब्रॅकेट थर्ड प्लेसला कोण आहे 1 2 3 151 आणि सेकंड प्लेसला कोण आहे 148. तर हे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 148 + 0.75 इन द ब्रॅकेट 51 - 48 मीन्स व्हॉट विल हिअर 3. ओके, मग पुन्हा वन्स अगेन काय करता येईल आपल्याला 3 × 0.75 कॅल्क्युलेट करा. सो आन्सर इज दॅट 2.25. ओके, म्हणजे ह्या सगळ्यांचे कॅल्क्युलेट केला तर 150.25 हे तुमचं झालं Q1ची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे Q1 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतं. आणि इन सेंटीमीटर त्यांनी ऑलरेडी युनिट दिले आपल्याला इन सेंटीमीटर. मग आता तसंच कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला Q3 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वन्स अगेन Q3 व्हॉट इज द फॉर्म्युला 3 n+1 4th प्लेस ऑब्झर्वेशन. मग आता ह्या ठिकाणी मुलांना थोडंसं कॉमन सेन्स म्हणजे काय n+1 4th ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेट करून आन्सर काय आलं 2.75. सो मी ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये 2.75th प्लेस ऑब्झर्वेशन लिहू शकतो. सो 3 × 2.75 कॅल्क्युलेट करा तुम्हाला आन्सर मिळेल 8.25
प्लेस ऑब्झर्वेशन. आता 8.25ला आपण मॅथमॅटिक्समध्ये 8 + 0.25 हे आपण असं लिहू शकतो. ओके, प्लेस ऑब्झर्वेशन. दोन्ही पोझिशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल 8th प्लेस ऑब्झर्वेशन प्लस 0.25 इन द ब्रॅकेट. 8च्या नंतर पोझिशन कोणती येते? 9th प्लेस ऑब्झर्वेशन मायनस 8th प्लेस ऑब्झर्वेशन. चला कॅल्क्युलेट करा. 8th पोझिशनला कोण आहे? 1 2 3 4 5 6 7 8 163. 163 इज अ नंबर इन 8th पोझिशन. 0.25. ओके, 9th प्लेसला कोण आहे? 171. सो 171 मायनस 8th पोझिशन 163. वन्स अगेन 163 प्लस 0.25. ओके, 171 मायनस 163 कॅल्क्युलेट करा. आन्सर यू विल गेट हिअर how much? 8. How much? 8. Once again 163 plus 0.25 into 8 is a 2.00 means 200 means 2. So finally answer is that. काय आन्सर असेल आपल्याकडे ह्या ठिकाणी? Q3चा आन्सर असेल 165. सो दॅट इज द आन्सर ऑफ Q3. तर अशा प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं मुलांनो. इट इज अ क्वेश्चन नंबर 2. ओके, इट इज व्हेरी सिम्पल वन. फक्त प्रॉपरली कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट वन. सो थर्ड क्वेश्चन. दे आर गिविंग डेटा 205 201 190 188 195 172 210 225 215 232 260 and 230. त्यांनी आपल्याला काय दिले? कॅल्क्युलेट इलेक्ट्रिसिटी ऑफ कन्झम्पशन बिलो विच इज 25% ऑफ द फॅमिलीज लाईज. ओके, बिलो 25% काढायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करावं लागेल? 25 बिलो लाईज म्हणजे काय? ह्या ठिकाणी Q1 कॅल्क्युलेट करावं लागतं. हाऊ मच हिअर? Q1 कॅल्क्युलेट. 25 to 75 मध्ये जे असेल ते तुमचा Q2 असतो. आणि आफ्टर पुढं काय असेल? एक्झॅक्टली कसं ॲक्च्युली माहिती आहे का मुलांनो? 25% म्हणजे एक्झॅक्टली Q1 Q2 Q3 कोणतं काढायचं आहे तुम्हाला सांगतो. या ठिकाणी हा तुमचा एक ग्राफ आहे छोटंसं. ओके, तर ह्या ठिकाणी इट इज अ सेंटर पॉईंट. याला आपण काय म्हणतो? मीडियन म्हणतो. इट इज अ मीडियन. हा पार्टला जस्ट कन्सिडर इट इज अ Q1 आणि इट इज व्हॉट विल हिअर Q3. तर Q1 Q2 म्हणजे फर्स्ट क्वार्टाईल, सेकंड क्वार्टाईल, थर्ड क्वार्टाईल. ह्याला अप्पर क्वार्टाईल म्हणतो, ह्याला लोअर क्वार्टाईल. हा मीडियन असतो. तर बिफोर Q1 हा असतो 25%. म्हणजे ॲक्च्युली हे टोटल आहे 100%. टोटल काय? 100%. तो सेंटरमुळं काय होतं? तर लेफ्टला राईटला 50% आणि लेफ्टला पण काय होतं? 50%. ओके, डिवायडेशन. तर 50% सुद्धा अजून वन्स अगेन Q2च्या लेफ्टला Q1 आहे म्हणजे Q1 25%. अबोव द ओके, अबोव द Q1 25, बिलो द Q1 सॉरी 25. इकडे 25%, इथं 25%, इथं पण 25%. तर ह्या ठिकाणी Q2ची रेंज किती आहे? 50% रेंज हा Q2चा आहे. ओके, मग बिलो द Q1 25%, अबोव द Q3 25%. मग ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे आपल्याला? सो कॅल्क्युलेट इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन बिलो विच इज 25% ऑफ फॅमिली लाईज. मग बिलो 25% म्हणजे काय येतं? आपला Q1 येतो. हां, बिलो 70% म्हणला असता 75%. कॅल्क्युलेट द बिलो 75%. त्यावेळेस Q1 आणि Q2 कारण 25 25 50 50 प्लस 25 75. तर 75च्या खाली आपण Q1 आणि Q2 कॅल्क्युलेट करतो. पण ह्या ठिकाणी बिलो 25% याचा अर्थ फक्त Q1 कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ह्या ठिकाणी चला बघू. तर फर्स्ट ऑफ ऑल जो गिवन डेटा रॉ डेटा त्याला आधी असेंडिंग ऑर्डर लिहा. अरेंजिंग इन असेंडिंग ऑर्डर. त्याला आपण अगोदर असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहूत आपण. सर्वात लोवेस्ट व्हॅल्यू, व्हॉट इज द लोवेस्ट व्हॅल्यू? 172. ओके, राईट. सो लोवेस्ट व्हॅल्यू इज व्हॉट विल हिअर 172. आफ्टर दॅट ओके, मग टोटल ऑब्झर्वेशन किती आहेत आपल्याकडे? 12. ओके, तो Q1 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ठीक आहे, चला Q1 कॅल्क्युलेट करू आपण. Q1 इज इक्वल फॉर्म्युला काय आहे? n+1/4 प्लेस ऑब्झर्वेशन. व्हॉट द व्हॅल्यू ऑफ n? 12+1 डिवाइड बाय 4th प्लेस ऑब्झर्वेशन. पुन्हा वन्स अगेन काय आलं त्या ठिकाणी? 12+1 13 डिवाइड बाय 4th. ओके, प्लेस ऑब्झर्वेशन
इज इक्वल टू, मग 13/4 जर कॅल्क्युलेट केलं आन्सर काय मिळतं आपल्याला ह्या ठिकाणी 3.25. प्लेस ऑब्झर्वेशन. आता 3.25ला आपण ह्या ठिकाणी 3 + 0.25 प्लेस ऑब्झर्वेशन असं म्हणता येतं. म्हणजे काय, थर्ड प्लेस ऑब्झर्वेशन प्लस 0.25. आता 0.25ला काय करायचं आहे, फोर्थ प्लेस ऑब्झर्वेशन मायनस थर्ड प्लेस ऑब्झर्वेशन. तर आपण असं ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. मग थर्ड प्लेसला कोण आहे या ठिकाणी, फर्स्ट सेकंड थर्ड प्लेसला आहे 190 प्लस 0.25. फोर्थ प्लेसला कोण आहे 195. सो 195 मायनस थर्ड प्लेस किती आहे 190. ओके, सो व्हॉट विल हिअर 190 प्लस 0.25 ॲज इट इज नथिंग चेंज. आन्सर इज दॅट 5. सो 190 प्लस आन्सर ह्या ठिकाणी काय येतं 1.25. दोघांचा गुणाकार 25×5=100 1.25. मग आन्सर 191.25 हे आन्सर तुमचं येतं. पण आता 191.25 पण ॲप्रॉक्सिमेटली म्हणलं ना, इलेक्ट्रिसिटी किती कन्झम्पशन झालं, आपण किती युनिट वापरलं आहे 25%च्या बिलो. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक फिक्स आकडा पाहिजे, फिक्स नंबर पाहिजे. सो 0.25 म्हणजे नियर अबाउट 190. सो ॲप्रॉक्सिमेटली 191 युनिट्स एवढं त्यांनी इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी यूज केलं आहे बिलो द 25%. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं. इट इज अ रॉ डेटा. आता हे रॉ डेटासाठी आहे, समजा ग्रुप किंवा अनग्रुप असेल तर त्यावेळेस त्याला फॉर्मॅट बदलतात. चला बघूत आपण नेक्स्ट एक्झाम्पल. दिस इज क्वेश्चन नंबर 4. तरी गिवन डेटा आपण दिला आहे, इट इज अ अनग्रुप्ड डेटा. आणि कम्प्यूट द एक्सपेंडिचर बिलो विच 75% ऑफ फॅमिलीज हॅव देअर एक्सपेंडिचर. ओके, मग त्याने काय झालं बिलो म्हणलं आहे त्याने आपल्याला एक्सपेंडिचर बिलो विच 75% ऑफ फॅमिलीज. ह्या ठिकाणी आपल्याला Q3 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो बिलो द 75% फॅमिलीज हॅव देअर एक्सपेंडिचर मीन्स Q3. ओके, लेस दॅन म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ह्या ठिकाणी येतो. मग आता चला 1 बाय 1 जो डेली एक्सपेंडिचर आहे त्याला कन्सिडर काय करतो आपण XI, आणि फॅमिलीजला आपण फ्रिक्वेन्सी FI कन्सिडर करायचं आहे. सो हा गिवन टेबल आहे, त्याला इट इज XI देन फ्रिक्वेन्सी आणि नंतर कोण आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. बोथ ह्या ठिकाणी 350, 450, 550, 650 and then 750. ओके, फ्रिक्वेन्सी किती दिली आहे 16, 19, 24, 28 अँड 13. मग आता वन्स अगेन 16 ॲज इट इज. आफ्टर द दोघांचं ॲडिशन 16 + 19 व्हॉट विल हिअर 35, 35, 24, 59, 59, 28, 87, 87, 13, 100. मग ह्या ठिकाणी n किती असेल, ह्याला आपण n म्हणतो. ह्या ठिकाणी n ची व्हॅल्यू आहे 100. सो मग चला Q3 रॉ डेटा आणि अनग्रुपडला एकच फॉर्म्युला आहे Q3 काढण्यासाठी. व्हॉट द फॉर्म्युला हिअर 3n + 1 डिवाइड बाय फोर्थ प्लेस ऑब्झर्वेशन. इथे n ची व्हॅल्यू किती आहे 100. सो राईट डाऊन हिअर व्हॅल्यू. सो व्हॉट विल 100 + 1 फोर्थ प्लेस ऑब्झर्वेशन. ओके, मग आफ्टर दॅट 3 ॲज इट इज 100 + 1 101 फोर्थ प्लेस ऑब्झर्वेशन. ओके, सो 101 डिवाइड बाय 4 कॅल्क्युलेट करा. सो व्हॉट विल द आन्सर हिअर 25.25. ओके, प्लेस ऑब्झर्वेशन. मग आता ह्या 25.25 इंटू 3ला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येतं 75.75 प्लेस ऑब्झर्वेशन. म्हणजे 75ला पण 75 + 0.75 प्लेस ऑब्झर्वेशन असं लिहू शकतो. मग आता चला बघू 1 बाय 1. मग आता काय आन्सर एक्झॅक्टली असेल, मग 75 आहे. आता 75 + 75 आता हे न घेता, आता ॲक्च्युली हा अनग्रुप्ड आहे. तर अनग्रुपडमध्ये काय करावं लागतं 75.75 म्हणजे 75 ही व्हॅल्यू CFच्या कॉलमध्ये कोणापेक्षा कमी आहे 87पेक्षा. 75.75 ही व्हॅल्यू कोणापेक्षा कमी आहे 87पेक्षा लेस दॅन आहे. म्हणजे ह्या सेक्शनला तुमचा कोण असेल Q3. हा काय असेल Q3. मग Q3 हे तर आपण क्वार्टर डिव्हिजन फिक्स झालेलं आहे. तर ह्या मुमेंटला याला जर हायलाईट केलं तर आपल्या ह्या ठिकाणी जर विचार केला तर आपलं तर हा 650 जे असेल हा काय असेल आपला Q3 असेल, क्वार्टर असेल. म्हणजे 650 ह्या ठिकाणी इज युअर आन्सर. ओके, मग ह्या ठिकाणी आन्सर काय असेल 650. मग शेवटी लिहिता येईल आपल्याला हॅन्स द एक्सपेंडिचर बिलो which 75% of families
have their expenditure is ₹650. ओके, हाऊ मेनी रुपीज? देर आर द ₹650. अशा प्रकारे त्याला कॅल्क्युलेट करता येतं. ओके, इट इज व्हेरी इझी वन, काही असं अवघड नाही आहे याच्यामध्ये. ओके, सो नेक्स्ट पुढचे क्वेश्चन्स आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण 5, 6, 7 आफ्टर दॅट 9 अँड 10 हे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके.